राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच खास करून महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात। यामागचा उद्देश म्हणजे आर्थिक स्वावलंबन वाढवणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे। यामध्ये महिलांचा विचार केला तर महिलांसाठी देखील अनेक लाभाच्या योजना असून त्यातील काही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। आता त्यात आणखीन एक महत्त्वाची योजना जोडली गेली आहे, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना। चला तर मग आज याच योजनेविषयी थोडक्यात माहिती घेऊ। नमस्कार, मी प्राजक्ता, आपण पाहताय ट्रेंडी गप्पा। राणी दुर्गावती कोण होत्या? गोंड वंशातील या पराक्रमी राणी कुशल प्रशासक आणि रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात। मोगल साम्राज्याचे गोंड राज्यावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी शौर्याने लढा दिला आणि प्राणांची आहुती दिली। त्यांचे बलिदान इतिहासात सदैव अमर राहिले आहे। काय आहे ही योजना? राज्यातील आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, समाजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान जपण्यासाठी राज्य सरकारने शूर राणी दुर्गावती यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे। यापूर्वी केंद्र सरकारच्या योजनांमध्ये आदिवासी महिलांना 25% लाभार्थी हिस्सा स्वतः भरावा लागत असे, पण आता या नव्या योजनेअंतर्गत संपूर्ण 100% अर्थसहाय्य सरकारकडून दिले जाणार आहे। 50,000 रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक योजनांपासून ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या सामूहिक योजनांपर्यंत या अनुदानाचा लाभ मिळेल। योजनेची अंमलबजावणी राज्य आणि जिल्हास्तरीय समित्यांमार्फत केली जाणार असून माहिती केंद्रातून अर्जदारांना मार्गदर्शन मिळेल। पूर्वी शेळी वाटप, गाई म्हैशी गट, एकात्मिक कुक्कुट विकास, पिंक ई-रिक्षा यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक हिस्सा अनेक आदिवासी महिलांकडे उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्या या योजनांपासून वंचित राहत होत्या। आता राणी दुर्गावती योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामुळे त्यांना थेट सहभागी होता येईल। योजनेअंतर्गत मिळणारे 100% अनुदान। राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिलांना कपडे विक्री किट, शेळी मेंढी वाटप, गाई म्हैशींची खरेदी, मत्स्य जाळे, कुक्कुटपालन, कृषी पंप योजना आणि स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी ही योजना लागू होणार आहे। तसेच शिलाई मशीन, चहा स्टॉल, फुलहार आणि गुच्छ विक्री स्टॉल, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठीचे साहित्य, भाजीपाला स्टॉल, खेळणी साहित्य, पत्रावळी बनवण्याचे यंत्र यासाठीही अनुदान दिले जाणार आहे। सामूहिक म्हणजेच महिलांच्या गटाने मसाले कांडप यंत्र, आटा चक्की, मंडप साहित्य, शुद्ध पेयजल युनिट, बेकरी उत्पादने, नाश्ता केंद्र, दुग्ध संकलन केंद्र, दुग्धजन्य पदार्थांची विक्री यासाठीही या योजनेतून महिलांना अनुदान दिले जाणार आहे। या योजनेत लाभ आणि अर्ज प्रक्रिया। या योजनेचा लाभ अनुसूचित जमातीतील पात्र महिलांसाठी उपलब्ध आहे। लाभ घेण्यासाठी अर्जदार स्वतः स्त्री असणे हे प्रामाणिक अट आहे। अर्ज प्रक्रिया। आपल्या जवळच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधा। आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा। नियोजित प्रशिक्षण पूर्ण करा। आपल्या आवडीची योजना निवडा। मिळालेल्या अनुदानाचा वापर करून व्यवसाय सुरू करा। मित्रांनो, ही योजना तुमच्या आजूबाजूच्या आदिवासी भगिनींपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे। त्यांना ही माहिती शेअर करा आणि हो, ट्रेंडी गप्पाला सबस्क्राइब करा।